डिझेल दरवाढीमुळे वाहतूक व्यावसायिक तणावात आहेत। 3 महिने आढावा घेऊन दरवाढीचा विचार करावा। वाहतूकदारांनी आता पंतप्रधान मोदींना पत्र पाठवलेलं आहे। देशातील सातत्याने वाढणाऱ्या डिझेल दरामुळे देशातील वाहतूक व्यवसाय हा अत्यंत अडचणीत आला असून ही फार मोठी चिंताजनक बाब आहे। त्या बाबतीत आम्ही केंद्र सरकारला एक विनंती करतो की सातत्याने डिझेल दरवाढ न करता दर 3 महिन्याने आढावा घेऊन त्याप्रमाणे डिझेल दर वाढीबाबतचा तुम्ही विचार करा आणि डिझेलवर जे व्हॅट आणि एक्साईज आहे ती कमी केल्यास देशातील वाहतूकदार हा जिवंत राहील असं आम्ही पंतप्रधानांना निवेदन करत आहोत। सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीचे अधिकार मोहिते पाटलांकडे आहे। प्रशांत बाबर यांनी वक्तव्य केलं। मोहिते पाटील ठरवतील निवडणूक लढवायची की नाही, महाविकास आघाडी म्हणून विधान परिषदेची निवडणूक लढू असं प्रशांत बाबर यांनी म्हटलेलं आहे। तर आम्हालाही निश्चित एक आधार आहे किंवा एक अपेक्षा आहे की भाजपचं वातावरण सध्या बघता की भाजप व्यतिरिक्त जे त्यांच्या जे सत्तेत महायुतीमध्ये सत्तेतले घटक पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असू द्या नाही तर शिंदे सेनेचा पक्ष असू द्या, त्यांच्या नगरसेवकांना, पंचायत समिती सदस्यांना किंवा जिल्हा परिषद सदस्यांना निधी मिळताना दिसत नाही आहे। त्यामुळे तेही नाराज आहेत। त्यामुळे निश्चित आम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो। त्या दृष्टिकोनातून आम्ही ही विधान परिषदेची निवडणूक निश्चितपणे लढू। 616 मतदारापैकी साधारण भारतीय जनता पक्ष आणि आमच्या सहकारी म्हणजे फक्त भारतीय जनता पक्षाचे सहकारी आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही साधारण 450 मताच्या आसपास आमची संख्या आहे। पण आमची शिंदे सेना जी आहे, शिवसेना, ते आमच्यासोबत राहील। आमची अजितदादांची राष्ट्रवादी आमच्यासोबत राहील आणि समोर माझ्या हिशोबानं त्यांना काय मला कोणाला कमी लेखायचं नाही, परंतु खूप हाताच्या बोटावर मोजण्या एवढीच मतदान पुढे राहील। आणि त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण बसावं, चर्चा करावी आणि सोलापूरमध्ये एक नवीन इतिहास आपण सगळे मिळून घडूया आणि एक बिनविरोध निवडणूक करता येते याचाही प्रयत्न आपण या निमित्तानं करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।